ते पण सदस्य राहणार आहेत. आणि श्री विजय गुलाब वसावे मुख्याध्यापक जलोला हे या समितीचे सदस्य राहणार आहेत. आता ही मूळ समिती झाली. आता या समितीमधून आपल्याला 7 उपसमित्या करायच्या आहेत. किती? 7. तर त्या वेगवेगळ्या विषयावर असणार आहेत. मी फक्त ते विषय सांगणार आहे आणि त्यानंतर आपण बसून नंतर त्या 7 समित्या करणार आहोत. त्या प्रत्येक समितीमध्ये एक गट प्रमुख राहणार. एक 7 गट करायचे. त्याच्यात एक गट प्रमुख राहणार आणि 4 सदस्य राहणार. तर पहिला आहे सुशासन संयुक्त पंचायत. म्हणजे पंचायतीमध्ये सुशासन चालावं याच्यासाठी एक गट तयार करण्यात आलेला आहे. त्याचे 4 सदस्य आणि एक प्रमुख राहणार आहे. त्यानंतर सक्षम पंचायत म्हणजे स्वनिधीतून लोकवर्गणीतून पैसा गोळा करून ग्रामपंचायतीच्या अंतर्गत कामं करून घेण्यासाठी एक गट स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर जलसमृद्ध स्वच्छ हरित गाव निर्माण करणे, गावाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, गावात वृक्षारोपण करणे याच्यासाठी एक गट स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर चौथा गट आहे मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे. म्हणजे गावात जे मनरेगाचे कामं होणार आहेत ते कामं कुठं केली जातील, त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याचा निधी कसा आणावा लागेल, कोणत्या कोणत्या लोकांना काम द्यावं लागेल, ते काम कसं पूर्ण करून घ्यावं लागेल याच्यासाठी एक गट आहे. त्यानंतर एक आहे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे. गाव पातळीवर ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांना सक्षम करणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं, त्यांना काय लागतं हे पाहण्यासाठी देखील एक गट आपल्याला निर्माण करायचा आहे. त्यानंतर 6वा गट आहे उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय. म्हणजे गावातील लोकांना इथल्या इथंच रोजगार कसा उपलब्ध होईल, त्याचबरोबर भांडण तंटा होणार नाही, सामाजिक न्याय, कोणी कुणावर अन्याय करणार नाही आणि कुणाचं काय अडीअडचणी असेल, कोणी कुणाचं वाद असतील तर ते मिटवण्यासाठी एक गट आपल्याला स्थापन करायचा आहे. आणि शेवटचा गट आहे लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे. मी तुम्हाला सांगितलं होतं की लोकसहभागातून आपल्याला बरेच ग्रामपंचायतची कामं करावी लागतील, कारण प्रत्येक कामासाठी पैसा येतोच असा नाही. कामं तर खूप असतात पण शासन तेवढा निधी देत नाही. तर अशी कामं आपण लोकसहभागातून, म्हणजे आता इथं छोटासा रस्ता बनवायचा आहे आपल्याला, तर त्याला शासनाचा निधी येत नाही. तर गावातल्या लोकांकडून जे श्रमदान करणार आहेत अशा लोकांना त्याचं महत्त्व पटवून देऊन त्या लोकांकडून आपण श्रमदान करून तो रस्ता तयार करायचा किंवा कुठं पाणी अडवायचं असेल तर असे श्रमदानातून काही कार्यक्रम करण्यासाठी एक गट आपल्याला 5 सदस्याचा करायचा आहे. त्याच्यातला एक गट प्रमुख राहणार आणि 4 सदस्य. असे हे 7 गट आपल्याला वेगवेगळे तयार करायचे आहेत. ते सरपंच आणि ग्रामसेवक बसून 7 गट तयार करतील. आणि ज्या हेतूसाठी आपण आजची ही ग्रामसभा आयोजित केली होती तो हेतू मी तुम्हाला परिपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा जो 100 दिवसाचा प्रोग्राम आहे हा कसा राबवला जाणार. आज 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, या दिवसापासून या प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे. तर याचं बक्षीस कसं मिळणार आहे, आपल्याला कोणते कोणते कामं करावं लागेल, मुख्य समिती कशी असणार, त्याच्या उपसमित्या कसं असणार, याविषयीचे सगळं मार्गदर्शन आपल्याला या आताच्या सभेमधून झालेलं आहे. तर माननीय सरपंच दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या सभेचं म्हणजे निरोपाविषयी 4 शब्द बोलावे आणि आपली मीटिंग आभार मानतो.